नाही, सुरुवात करूया. ओके. नमस्ते. सो आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू ड्राफ्ट अपील इन डोमेस्टिक व्हायलन्स केसेस. आवाज येतोय मॅम? येस मॅम, क्लिअर आहे. तर हाऊ टू ड्राफ्ट अपील इन डोमेस्टिक व्हायलन्स केसेस आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी थोडंसं आपण एक रिवाइज करूयात 2-4 मिनिटात की आपण डे 1 पासून काय काय करत आलेलो आहोत. सो सगळ्यात आधी आपण जर बघितलं की हा कोर्स जेव्हा चालू झाला तेव्हा आपण स्कोप, ऍप्लिकेबिलिटी, ऑब्जेक्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट पाहिला, ज्युरिस्डिक्शन पाहिलं, त्यानंतर जर सिक्वेन्स वाईज आलं तर व्हेरियस रिलीफ्स काय काय आहेत या ऍक्टनुसार अग्रीव्ड पर्सनला दिलेले, या सगळ्यांचा अभ्यास केला. प्रॉपरली बघितलं की रिलीफ्स कसे आपण क्लेम करायचे, त्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची, क्लायंट्स कडनं काय इन्फॉर्मेशन घ्यायचे आणि क्लायंट्सनी सांगितलं त्याप्रमाणे कोणते कोणते रिलीफ्स आपल्याला मागायचे आहेत, कोणत्या कोणत्या पद्धतीने. त्यानंतर आपण पाहिलं की हाऊ टू ड्राफ्ट कंप्लेंट. हाऊ टू ड्राफ्ट कंप्लेंट मध्ये परत प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून ज्युरिस्डिक्शनचा मुद्दा आला, सगळ्या गोष्टी आला, अग्रीड पर्सन म्हणजे कोण, रेस्पॉन्डंट कोण, आपण पार्टीज कशा ऍड करणार, डोमेस्टिक रिलेशनशिप आहे का नाही ते पाहणार, त्यानंतर शेअर्ड हाऊस होल्ड आहे का नाही बघितला, डोमेस्टिक व्हायलन्स कसा होतो किंवा होतोय किंवा नाही, यासाठी आपण क्लायंट कडनं काय काय इन्फॉर्मेशन घेणं अपेक्षित आहे ते पाहिलं. त्या इन्फॉर्मेशन जॉट डाऊन करून सेग्रिगेट करून मग प्लिडिंग्स कशा करायच्या, ड्राफ्टिंग कशी करायची, ड्राफ्टिंगचे रूल्स आपण पाहिले. त्यानंतर मेन कंप्लेंट किंवा मेन पिटिशन नंतर इंटेरियम ऍप्लिकेशन कसा ड्राफ्ट करायचा, त्यामध्ये काय काय उणीवा असू शकतात आणि त्यामध्ये आपल्याला काय काय खबरदारी घ्यायची आहे. बरं, त्यावेळेस इंटेरियम ऍप्लिकेशन म्हणजे अर्जंट रिलीफसाठी आपल्या क्लायंटला नेमकं हवं काय आहे, ते आपल्याला क्लायंटकडनं काय काय जाणून घ्यायचं आहे, त्या इन्स्ट्रक्शन्स कशा घ्यायच्या किंवा सर्व गोष्टी आपण पाहिल्या. ड्राफ्टिंगचे त्यामधले पॉइंट्स आपण पाहिले. त्यानंतर मिसलेनियस ऍप्लिकेशन, रिकॉलिंग वगैरे हे सगळं बघितलं की काय असतं, मॉडिफिकेशनचं बघितलं, अमेंडमेंट वगैरे. त्यानंतर हाऊ टू ड्राफ्ट WS रिप्लाय अँड से टू इंटेरियम ऍप्लिकेशन पाहिलं की जेव्हा आपण रेस्पॉन्डंट तर्फे असतो, त्यांच्यातर्फे आपण जर डोमेस्टिक व्हायलन्सची केस चालवतोय तर त्यावेळेस आपल्याला काय काय इन्स्ट्रक्शन्स घ्यायच्या आहेत, प्रत्येक पॅरावाईज काय काय लागणार आहे, काय काय आपल्याला खोडून टाकायचे आहेत मुद्दे, त्यासाठी त्याची मदत काय लागणार आहे, डॉक्युमेंट्स काय काय जमवाजमव करायची आहे, त्यासाठी आपल्याला त्यांना काय काय सांगायचं आहे, ते नॉलेज आपल्याकडे काय काय हवं आहे, हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. इंटेरियम ऍप्लिकेशनच्या रिप्लायसाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या पाहिल्या. त्यानंतर एव्हिडन्स कसा लीड करायचा हे सगळं आपण पाहिलं, सरांनी पण सांगितलं त्या सेशनमध्ये. आता सिक्वेन्स वाईज जर बघितलं आपण तर या सगळ्यानंतर येतं की फायनल आर्ग्युमेंट. परंतु आजचा सेशन यासाठी ठेवलेला आहे अपिलाचा की इंटेरियम ऍप्लिकेशनवर, इंटेरियम ऑर्डरवर देखील आपल्याला अपील करायचं असतं. सो अपिलाचं आजचं सेशन झालं की म्हणजे आपल्या प्रत्येकाला लक्षात येईल की स्टेज वाईज इंटेरियम ऑर्डर जर पास झाली आणि ती जर चॅलेंज करायची राहिली, अग्रीड पर्सनला चॅलेंज करायची किंवा रेस्पॉन्डंटला, तर ती कशी करायची ती आपण या सेशनमध्ये आपण सांगूयात, बघूयात आपण. सो याच्यानंतर मग उद्या रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट किंवा काय आहे ते उद्याच्या सेशनमध्ये होईल. तर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये अपील कसं ड्राफ्ट करायचं हे पाहण्याआधी आपण नॉर्मली इन जनरल सीपीसी नुसार किंवा लॉ मध्ये सांगितल्याप्रमाणे अपील काय असतं, कसं असायला पाहिजे ते बघून घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे, कारण की तेच रूल्स आपल्याला इथे दाखल करायचं, हे सगळे आपल्याला इथे कामाला येणार आहेत. आता जर आपण बघितलं तर मला फक्त चॅट बॉक्समध्ये जर तुम्ही लिहून दिलं की कोणी पर्सनली, मी परत सांगते, कॉपी पेस्ट न करता किंवा फक्त मदत घेऊन अपिलाचा ड्राफ्ट दाखल केलेला आहे का आपल्यापैकी, आत्ता जितके हजर आहेत तितके, म्हणजे मलाही कळेल अपील कोणी दाखल केलेलं आहे का, अपील चालवलेलं आहे का, स्वतःनी ड्राफ्ट केलेलं आहे का.
ठीक आहे, मदत घेतली तरी चालणार आहे. नो, वर्षाजी. ज्यांनी कोणी केलं असेल त्यांनी येस म्हणून लिहावं. 31 पार्टिसिपेंट्स आहेत त्यापैकी. नो, नो. ओके, ओके. तर बहुतांश जण नो, नो, नो. बघा, म्हणजे स्क्रॅच पासून आपल्याला ही माहिती असायलाच हवी. ठीक आहे, की अपील म्हणजे काय आहे काय. नो, ओके, गॉट इट. तर स्क्रॅच पासून आपल्याला ही माहिती असायला पाहिजे. ऍक्च्युली सीपीसी मध्ये कुठेही अपील म्हणजे काय डेफिनिशन कुठेच दिलेली नाहीये, की अपीलाची डेफिनिशन जसं दिलेलं आहे की 60 डेज 30 डेज या सगळ्या गोष्टी आहेत, कुठे अपील करावं या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला उद्या देता येतील. त्यामुळे आता आपण अपिलाच्या ह्याच्यावर फोकस करूयात. सो डेफिनिशन कुठे पण दिलेली नाहीये. बट जर तुम्ही बघितलं अपिलाची डेफिनिशन जर आपण डिक्शनरीमध्ये पाहिली तर सिम्पल डेफिनिशन आहे की अप्लाय टू अ हायर कोर्ट फॉर रिव्हर्सल ऑफ द ऑर्डर ऑफ द लोअर कोर्ट. अपिलाची डेफिनिशन जर आपण डिक्शनरीमध्ये दोन डेफिनिशन्स आहेत, एक नॉर्मल डेफिनिशन आहे आणि एक लिगल वाईज डेफिनिशन आहे. सो अपील म्हणजे काय हे कुठे सीपीसी मध्ये सांगितलेलं नाहीये. पण ते सांगितलं कुठे आहे ते तुम्ही जॉट डाऊन करा. डेफिनिशन सीपीसी मध्ये नसलं तरीही 1932 मध्ये प्रिव्ही काउन्सिलने नागेंद्रनाथ डे वर्सेस सुरेशचंद्र डे या केस लॉ मध्ये सांगितलेलं आहे. नागेंद्रनाथ डे वर्सेस सुरेशचंद्र डे, पॅरा नंबर 13 मध्ये. बघा, जिथे 1932 मध्ये जिथे अपील म्हणजे काय याची डेफिनिशन नाहीये, तेव्हा मुंबई हायकोर्टाने पॅरा नंबर 13 मध्ये काय सांगितलेलं आहे मी फक्त 1 मिनिटाच्या आत वाचून दाखवते. देर इज नो डेफिनिशन ऑफ अपील in the Code of Civil Procedure, but their lordships have no doubt that any application by a party to an appellate court asking to set aside or revise a decision of a subordinate court is an appeal within the ordinary acceptation of the terms, and that is no less than an appeal because it is irregular or incompetent. म्हणजे आपल्याला लक्षात येतंय की या प्रिव्ही काउन्सिलच्या ह्याच्यात देखील हेच सांगितलेलं आहे की हायर कोर्टामध्ये जो कोणी जातो, ज्याला कोणाला असं वाटतं की खालच्या कोर्टाची ऑर्डर ही इलिगल आहे, तर ती मला रिव्हर्स करून पाहिजे आहे, तर त्यासाठी या जजमेंटमध्ये पण दिलेलं अपील म्हणजे काय. आता मला एक गोष्ट सांगा की अपील कधी कोण करतं. जनरली आपला समज काय असतो की अपील फाईल कधी करतात, जेव्हा कोणतीही ऑर्डर पास होते तेव्हा आपला नॉर्मल समज हा आहे की एक पार्टी खुश होते कोणतीही ऑर्डर झाली तर, आणि दुसरी पार्टी नाखुश होते. तर कंडिशन्स किंवा सिच्युएशन्स अशाही असतात की जेव्हा एखादी ऑर्डर होते तेव्हा एखादी पार्टी खूप जास्त खुश असेल, दुसरी नाखुश असेल, पण तिसरी सिच्युएशन अशी पण होते की दोन्ही पण नाखुश आहेत पार्टीज. तर आता त्या कशा, तर डीव्हीचं आपण उदाहरण घेऊयात कारण की डीव्हीच्या अपिलाबद्दल आपण बोलतोय. एखादी ऑर्डर जर पास झाली, समजा अग्रीड पर्सनने तिच्या इंटेरियम ऍप्लिकेशन मध्ये 50,000 मागितलेले आहेत मेंटेनन्ससाठी. रेसिडेन्स ऑर्डर तिने 10,000 मागितलेला आहे. कंपन्सेशन काहीतरी 5 लाख मागितलेले आहेत. अँड सो ऑन, काही काही ऑर्डर्स बाकीच्या पण मागितलेल्या आहेत. आणि ऑर्डर जर झाली 50च्या ऐवजी 10 झाली, 20च्या ऐवजी 2च झाली, कंपन्सेशन मिळालंच नाही, तर या केसमध्ये अग्रीड पर्सन देखील नाखुश आहे कारण की मी जितकं मागितलं तितकं मला मिळालेलं नाहीये, आणि रेस्पॉन्डंट देखील या ह्याच्यात नाखुश असतो की एवढं तरी का मिळालं, नाहीच मिळायला पाहिजे होतं. तर अपील कधी होऊ शकतं, एक तर मला सगळ्या गोष्टी मान्य नाहीयेत किंवा त्यापैकी काहीतरी गोष्टी मान्य आहेत पण बाकीच्या पण मला मान्य नाहीयेत, तेव्हा पण मी अपील दाखल करू शकते किंवा दाखल करू शकतो. रेस्पॉन्डंटही दाखल करू शकतो
ऍप्लिकंट अग्रीड पर्सन देखील दाखल करू शकतात. तर अपील केव्हा दाखल करायचं? तर एखादी ऑर्डर झाली आणि ऑर्डर झाल्यानंतर जर तुम्हाला ती वाटते की ती इलिगल आहे, बोनाफाईड नाहीये, रॉंग ऑर्डर पास झालेली आहे, मागितलं तर हे होतं, फॅक्ट्स तर सगळे होते, प्लिडिंग्स होत्या, ड्राफ्टिंग होतं, एव्हिडन्सेस सगळे काही होते, तरी पण आमचे फॅक्ट्स बघितलेल्याच नाहीयेत, डॉक्युमेंट्स वाचलेच गेलेले नाहीयेत, काहीच पाहिलेलं नाहीये, त्यामुळे ही ऑर्डरच इलिगल आहे, चुकीची आहे, तर आता मला ही ऑर्डर रिव्हर्स करायची आहे, त्यामुळे मला अपील दाखल करायचंय. याला आपण तसं म्हणू. आता आपण सगळ्यात आधी डीवीच्या अपीला आधी देर आर 3 इसेन्शियल्स ऑफ एनी अपील ऑर फायलिंग अन अपील. पहिलं इसेन्शियल एलिमेंट काय असणार आहे? देर मस्ट बी अन ऑर्डर. कोणती तरी ऑर्डर असायलाच पाहिजे ज्याला आपल्याला अपील करायचंय, फॉर शुअर. दुसरं, देर मस्ट बी अ पार्टी हु इज अग्रीव्ड बाय दॅट सेड ऑर्डर. याचा अर्थ की एखादी ऑर्डर पास झालेली आहे, पण दोन्ही मधल्या एखाद्या पार्टीजला, किंवा जसं मी म्हटलं कधी कधी दोन्ही पार्टीजला, ती पार्टीज अग्रीव्ड असायला पाहिजे त्या ऑर्डरनी, की नाही नाही याच्यामुळे माझ्यावर हा अन्याय होतोय, इलिगल आहे, इनजस्टिस होत आहे, त्यामुळे देर मस्ट बी अन पार्टी अग्रीव्ड बाय द सेड ऑर्डर. आणि थर्ड एलिमेंट काय आहे? देर मस्ट बी अ फोरम. आपण ज्याला अपिलेट कोर्ट म्हणतो त्यालाच आपण काय म्हणतो? मेन अपिलेट ऑथॉरिटी. सो 3 इसेन्शियल एलिमेंट्स आपल्याला माहिती आहे. एक ऑर्डर, त्यानंतर पार्टी आणि अपिलेट फोरम. सो सगळ्यात आधी हे जाणून घ्या की अपील मीन्स व्हॉट. अपील इज, हे खूप महत्वाचं आहे जाणून घेणं कोणत्याही सूटमध्ये, केसमध्ये. अपील इज नथिंग बट अ कंटिन्युएशन, इट इज अ कंटिन्युएशन ऑफ दॅट सूट. त्यासाठी एका केस लॉ मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे. तसं मी सायटेशन आपल्याला देते, ते मला सायटेशन नाही मिळालं, ते गरीब पती म्हणून आहे, मी ते सायटेशन शोधून ग्रुपवर टाकते. त्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की अपील इज द रिहिअरिंग. लक्षात घ्या, अपील इज द रिहिअरिंग ऑफ द सूट प्रोसिडेड बिफोर द ट्रायल कोर्ट. सिम्पल इज दॅट की आपण रिहिअर करतोय. तर इंटेरियम ऑर्डर आहे तर रिहिअरिंग ऑफ इंटेरियम ऍप्लिकेशन विच वॉज प्रोसिडेड बिफोर द लोअर कोर्ट. एक केस लॉ लिहून घ्या, त्यामध्ये मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ अपिलेट कोर्ट सांगितलेल्या आहेत. तर ती केस लॉ आहे रमनकुट्टी वर्सेस अवारा, AVARA. रमनकुट्टी वर्सेस अवारा, 1994 सुप्रीम कोर्ट. रमनकुट्टी वर्सेस अवारा. यामध्ये पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ अपिलेट कोर्ट हे सांगताना मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे की अपिलेट कोर्ट 3 गोष्टी करू शकतात. काय करू शकतात? तर एक तर पूर्ण ऑर्डर, खालच्या कोर्टाची संपूर्ण ऑर्डर सेट असाइड म्हणजे कॅन्सल करू शकतात. संपूर्ण ऑर्डर आफ्टर हिअरिंग ऑफ द अपील. जर त्यांना वाटलं की खालच्या कोर्टाने संपूर्ण ऑर्डरच चुकीची केलेली आहे तर सेट असाइड द होल ऑर्डर. सेकंडली काय करू शकतं? तर मॉडिफाय, म्हणजे जी खालच्या कोर्टाची ऑर्डर झालेली आहे ती संपूर्ण रद्द न करता मॉडिफाय देखील करू शकतं. आणि तिसरं काय करू शकतं? तर अपिलेट कोर्टला एवढी ऑथॉरिटी, एवढी पॉवर आहे की आफ्टर हिअरिंग ऍट लेंथ, पार्टीचं सगळं काही ऐकलं, अपील ऐकलं, सगळं काही झालं, आर्ग्युमेंट झाले, इफ ऑनरेबल appellate court finds that yes, lower court has rightly, properly, legally made its observation and filed the order or the judgment, तर ते संपूर्ण अपील डिसमिस देखील करू शकतं. सो या 3 पॉवर्स या केस लॉ मध्ये सांगितलेल्या आहेत. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की राईट टू अपील, आपण हे म्हणू शकतो की राईट टू अपील इज अ सबस्टॅन्टिव्ह अँड स्टॅच्युटरी राईट. हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे मी हे एक सांगते की राईट टू अपील इज नॉट अन इनहेरंट राईट, आपण नाही म्हणू शकत. नाउ लेट अस कम टू हाऊ टू ड्राफ्ट
appeal in domestic violence case, or what is there under domestic violence ऍक्ट. तर सेक्शन 29 2 मिनिटात आपण फक्त वाचूयात. ज्याच्याकडे आहे त्यांनी तो काढावा, कारण की दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सेक्शन 29 मध्ये. 29 ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्यासाठी मी हे वाचते. Section 29 of the said act says, appeal. There shall lie an appeal to the court of session, okay, within 30 days from the date on which the order made by the magistrate is served on the aggrieved person or the respondent, as the case may be, whichever is later. So मी परत एकदा वाचते ही, जे महत्वाचं आहे. There shall lie an appeal to the court of session. एकतर कोर्ट ऑफ सेशन मध्ये जाईल JMFC ची ऑर्डर. किती दिवसांमध्ये? 30 दिवसांमध्ये. कधीपासून आहे? तर द ऑर्डर मेड बाय मॅजिस्ट्रेट इज सर्व्ड ऑन एकतर अग्रीव्ड पार्टी किंवा मग रेस्पॉन्डंटवर. आता इथे लक्षात देण्यासारखं हे आहे, खूप महत्वाचे दोन वर्ड्स आहेत. द ऑर्डर लिहिलेलं आहे. इथे कुठे लिहिलेलं आहे का की फायनल ऑर्डर किंवा इंटेरियम मेंटेनन्सच्या ऍप्लिकेशन वरच ऑर्डर आहे? तर नाही. इथे लक्ष द्यायचं हे आहे की एनी ऑर्डर, द ऑर्डर मीन्स एनी ऑर्डर. आपल्याला या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. डीबी मध्ये जेव्हा अपील करतो तेव्हा आपण फक्त हे म्हणतो की इंटेरियम मेंटेनन्सची ऑर्डर झाली तरच ती अपिलेबल आहे किंवा फायनल ऑर्डर झाली तरच ती आहे. तसं नाहीये. यामध्ये ज्युरिस्डिक्शनशी रिलेटेड काही ऑर्डर झालेली असेल तीही आपण अपील करू शकतो सेक्शन 29 प्रमाणे. रेसिडेन्स ऑर्डर काही झालेली असेल तीही आपण करू शकतो. जसं मी आता आम्ही मॉडिफिकेशनचं जे सांगितलं होतं, ती ऑर्डर झाली असेल, एखादा अग्रीव्ड पार्टी असेल, अप्लिकंट किंवा रेस्पॉन्डंट, ती ऑर्डर पण अपील करू शकतो. म्हणजे कोणतीही ऑर्डर. त्यामुळे द ऑर्डर हा जो वर्ड आहे, दिस वर्ड इज हॅव्हिंग वाइडर अस्पेक्ट ऍज पर डीबी ऍक्ट. आता दुसरी गोष्ट महत्वाची जी की या सेक्शन मध्ये नाही दिलेली, बट इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, ती अशी आहे की नोट डाऊन करा की द ऑर्डर लिहिलेलं आहे तरी पण कोणत्या ऑर्डर्स नाहीयेत अपिलेबल. तर द प्रोसिजरल ऑर्डर नॉट डिटरमाइनिंग or deciding the rights or liabilities of the parties are not available. मी परत एकदा वाचते. The procedural order not determining the rights or liabilities of the parties are not available. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. सो नाउ सेक्शन 29 आपण पाहिलं. काय अपील आहे? खूप शॉर्ट आहे. 30 दिवसांच्या आत करायचंय. सेशन्स कोर्टात करायचं आहे. आता जर 30 दिवसांच्या नंतर जर झाला तर आपण काय करणार? 30 दिवस होऊन गेले, 35-40 दिवस झाले, तर आपण अपील करू शकतो का? एनी आन्सर इन चॅट बॉक्स. कायद्याने तर सांगितलेलं आहे की 30 दिवसांमध्ये तुम्हाला अपील करायचं आहे ऑनरेबल सेशन्स कोर्टामध्ये. पण 30 दिवस होऊन गेले, 40 दिवस झाले, तर तुम्ही अपील करू शकाल का? येस ऑर नो? येस, आपण अपील फाईल करू शकतो तरीही, सब्जेक्ट टू की आपल्याला एक डिले कंडोनेशनचा ऍप्लिकेशन द्यायचा असतो की आपल्याला का उशीर झाला. त्यावर आपण येऊयात ड्राफ्टिंगच्या वेळेस, मी त्यावेळेस येईलच. त्यामुळे जर 30 दिवसांच्या आत नाही झालं अपील दाखल करणं, तर डिले कंडोन करावं, उशिरा किंवा विलंब माफ करावा, यासाठीचा एक सेपरेट ऍप्लिकेशन आपल्याला करावा लागतो. ऍट द टाइम ऑफ अपीलच त्यावेळेसच तोही दाखल करायचा असतो. तर आता आपण येऊयात की हाऊ टू ड्राफ्ट अँड अपील इन डीबी. सो व्हेरी फर्स्ट थिंग वी शुड नो इज दॅट वी हॅव टू रीड द ऑर्डर और फायनल जजमेंट ऑफ लोअर कोर्ट व्हेरी केअरफुली. की काय फाइंडिंग्स काढलेल्या आहेत, काय सांगितलेलं आहे त्या ऑर्डरमध्ये, काय काय गोष्टी कशा मांडलेल्या आहेत, या सगळ्यांच्या अभ्यासासाठी तिथे फक्त तुमचा रोल आहे. मी जसं आधी सांगितलं की
कंप्लेंट ड्राफ्ट करायची किंवा पिटिशन ड्राफ्ट करायचं, ऍप्लिकेशन ड्राफ्ट करायचं आहे, डब्ल्यूएस ड्राफ्ट करायचं आहे, इंट्रीम ऍप्लिकेशन आहे, त्याचा से आहे, तर आपल्याला क्लायंटकडनं आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचं इन्व्हॉल्वमेंट लागतं. पण अपिलाच्या वेळेस काय लिगल पॉइंट्स आहेत, कुठे खालच्या कोर्टाच्या चुका झालेल्या आहेत, हे सगळं तपासणं हे फक्त आणि फक्त आपला रोल आहे. त्यामुळे प्रॉपरली आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे, ती ऑर्डर व्यवस्थित वाचून घ्यावी लागणार आहे. अगदी 2, 3, 4, 5 वेळेस वाचून घ्यायची की फाइंडिंग्स काय लिहिलेले आहेत, कुठे काय चूक झाली असं आपलं म्हणणं आहे. या गोष्टी झाल्यानंतर फर्स्ट रूल इज दॅट द अपील मस्ट बी व्हेरी कन्साइज. अपील कसं हवंय, शॉर्ट क्लिअर लिहायचं आहे. फॅक्ट्स जे नरेट करायचे आहेत ते इन शॉर्ट करायचे आहेत, क्लिअरली सांगायचे आहेत. सगळे फॅक्ट्स कॉपी पेस्ट नाही करायचे आहेत एक्झिबिट 1 चे. खूप जणांना सवय असते की अपिलामध्ये ऍज इट इज एक्झिबिट 1 किंवा एक्झिबिट 5 चे सगळे फॅक्ट्स परत प्लीड केले जातात. तसं अजिबात करायचं नाहीये. इन शॉर्ट आपलं जिस्ट लिहायचं आहे. जर आपण रेस्पॉन्डंट आहे तर आपल्या से मधलं काय पॉइंट्स आपल्याला हवे आहेत किंवा केस, सगळ्यात आधी तर केस काय दाखल केली, एक्झिबिट 1 इन जिस्ट, त्यानंतर रिप्लाय इन जिस्ट. सो शॉर्ट, क्लिअर, व्हेरी कन्साइज. त्यानंतर फक्त अपील म्हणजे काय की रिलिव्हंट पॉइंटसाठी आपण हायर कोर्टामध्ये, हायर म्हणते मी, हायकोर्ट नाही म्हणते, हायर कोर्टामध्ये आपण गेलेलो आहे. सो ओनली रिलिव्हंट फॅक्ट्स मस्ट बी ड्राफ्टेड इन द अपील मेमो. नेक्स्ट, यूज सिम्पल लँग्वेज. खूप जणांना अशी सवय असते की खूप काहीतरी नेटवरून, गुगल मधून किंवा मग कॉमेंट्रीज मधून अशा काहीतरी, किंवा मग हायकोर्टाचे वगैरे ड्राफ्ट वगैरे बघून काहीतरी वेगळे लँग्वेजेस फ्रेम करून असे मी अपील बघितलेले आहेत. पण त्याचा काहीही फायदा नाही. जर आपण समोरच्याला समजूनच देऊ शकत नाहीये तर तसं करू नका. यूज सिम्पल लँग्वेज, क्लिअर लँग्वेज, जी की अंडरस्टँडिंग आहे ती. त्यानंतर अपीलमध्ये हे पण खूप वेळेस बघितलेलं आहे की ऑफेन्सिव्ह लँग्वेज यूज केली जाते, रूड शब्द यूज केले जातात, डिसरिस्पेक्टफुल शब्द यूज केले जातात लोअर कोर्टसाठी. सो बी व्हेरी रिस्पेक्टिव्ह जेव्हा पण आपण हे करतो. अपिलाचे ग्राउंड्स देताना पण खूप डिसरिस्पेक्टफुल असे काही अपिलाचे ड्राफ्ट पण तुम्ही बघू शकताय कोर्टामध्ये जाऊन. तर माझं हेच म्हणणं आहे की रिस्पेक्टफुल लँग्वेज आपल्याला यूज करायला पाहिजे, पोलाइट लँग्वेज आपल्याला यूज करायला पाहिजे. एक ड्राफ्ट जेव्हा आम्ही थोड्या वेळानंतर मी शेअर करेन तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच. त्यानंतर जेव्हा आपण अपिलामध्ये, प्रत्येक वेळेस गरज नसते की सगळे इव्हेंट्स क्रोनॉलॉजिकली आपण लिहायचे, पण जेव्हा अपिलामध्ये आपण काही इव्हेंट्स नरेट करतो तेव्हा अपेक्षित हे असतं की अपिलामध्ये पण, जसं आपण एक्झिबिट 1च्या ड्राफ्टिंग मध्ये बघितलं तर इव्हेंट्स क्रोनॉलॉजिकली सगळे तुम्हाला तिथे नरेट करायचे आहेत. रिझन हे असतं की अपिलेट कोर्टाला खालच्या मॅटर बद्दल काहीही माहिती नसतं. ठीक आहे, लोअर कोर्टाला सगळी कल्पना असते की ऍप्लिकेशन मध्ये काय लिहिलेलं आहे, म्हणजे अग्रीड पर्सनची स्टोरी काय आहे, रेस्पॉन्डंटनी कोणती स्टोरी आणलेली आहे, त्यानंतर कोणते डॉक्युमेंट सपोर्टिव्ह. त्यामुळे लोअर कोर्टाला सगळी माहिती असते त्या केसबद्दल, पण अपिलेट कोर्टाला डायरेक्टली सगळी माहिती नसते. त्यामुळे क्रोनॉलॉजिकली जेव्हा आपण लिहितो, इव्हेंट्स व्यवस्थित लिहितो, तेव्हा ते त्यांना समजणं प्रॉपरली खूप जास्त सोपं जातं. त्यामुळे हे आपलं काम आहे की आपण क्रोनॉलॉजिकली सगळे इव्हेंट्स लिहायचे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जेव्हा बघितलं की सेक्शन 29 नुसार 30 दिवस दिलेले आहेत, तर माझं असं म्हणणं असतं नेहमी की 30 दिवस दिलेले आहेत म्हणून 30 दिवस थांबून मग अपील दाखल करायचं असतं का? नाही. कधी कधी आपल्याला खूप अर्जंट रिलीफ्स हवे असतात. से फॉर एक्झाम्पल आपल्याला खालच्या लोअर कोर्टाच्या प्रोसिडिंग्स मध्ये स्टे हवा असतो, तर आपण थांबणार का 30 दिवस? चला अपील आहे, लिमिटेशन आहे 30 दिवसाचं, तर नाही. जशा आपल्याला कॉपीज मिळतील, जेव्हा ऑर्डर होईल कॉपीज मिळतील, लगेच आपल्याला जर लोअर कोर्टामध्ये स्टे हवा आहे तर स्टे ऍप्लिकेशन आपल्याला अपीलमध्ये दाखल करायचा असतो ऍट द टाइम ऑफ फायलिंग ओनली परत. तर जर ते आपलं असेल ऑब्जेक्टिव्ह, तर आपल्याला लगेच 2 ते 3 दिवसात अपील दाखल करणं मस्ट आहे. या गोष्टी लक्षात घ्या. जितका उशीर तुम्ही अपील दाखल कराल तेवढा
बेनिफिट समोरच्याला होईल, कारण की तुमचा स्टे ऍप्लिकेशन तेवढ्या उशिराने येईल अपिलामध्ये हिअरिंगसाठी. त्यामुळे लवकरात लवकर अपील दाखल करणं, अपिलामध्ये स्टे ऍप्लिकेशन करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि परत एकदा आपण जसं इंटेरियम ऍप्लिकेशनच्या वेळेस बघत असतो की केस पूर्ण चालण्यासाठी वेळ लागेल, त्यामुळे आम्ही इंटेरियम ऍप्लिकेशन प्रेस करतोय, तसंच अपील पूर्ण चालवायला, हिअरिंग होऊन अपिलाचा निकाल लागायला खूप वेळ लागेल. तोपर्यंत आम्हाला खालच्या प्रोसिडिंग्सवर स्टे हवी आहे. हे एक ऍप्लिकेशन आपण तिथे करायचं असतं. आणि सेम आपण जसं खालच्या कोर्टात अप्लिकेशन करत असतो, तसंच हे पण इंटरिम ऍप्लिकेशन असतं. आता आपण हे बघूयात की प्रोसिजर ऑफ फायलिंग अपील म्हणून आपण त्याला मेमोरँडम ऑफ अपील असंही म्हणतो. तर काय गोष्टी महत्वाच्या आहेत आपण ते बघून घेऊयात. तर मेमोरँडम ऑफ अपील मस्ट बी साइन्ड बाय द पार्टी. हे तर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. त्यानंतर यामध्ये अपिलाच्या ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं, फर्स्ट पॅरा हेच पाहिजे, इनजिस्ट काय केस आहे. सेकंड पॅरामध्ये किंवा थर्ड पॅरामध्ये पॅरा वाईज न घेता आपण क्रोनॉलॉजिकली घेऊयात की खालच्या कोर्टाने कोणती ऑर्डर पास केली. ती ऑर्डर कधी कधी हे लिहिणं अपेक्षित असतं, चांगलं पण असतं, कधी कधी कोणी लिहित पण नाही, पण मी सजेस्ट करेन की जी ऑपरेटिव्ह ऑर्डर झालेली आहे ती अपिलामध्ये लिहिणं कधीही उचित आहे. त्यामुळे ती लिहा आणि मग नंतर ग्राउंड्सवर या की आता कोणत्या ग्राउंड्सवर आम्ही हे अपील फाईल केलेलं आहे. ते सगळे ग्राउंड जसं की मी सांगितलं, यूज पोलाइट लँग्वेज, सिम्पल लँग्वेज, क्लिअर फॅक्ट्स वगैरे जे काही फाइंडिंग्स मध्ये आलेले आहे त्याच्याबद्दलचं तुम्हाला जे लिहायचंय ते तुम्ही ग्राउंड्स मध्ये लिहू शकताय. हे सगळे ग्राउंड्स झाल्यानंतर आता मी डिलेच्या ह्याच्यावर येते की जर अपील फाईल करायला जर डिले झालेला आहे तर जसं मी आधी सांगितलं तसं डिले ऍप्लिकेशन आपल्याला सेपरेटली फाईल करायचाच असतो, पण मूळ अपीलमध्ये आपल्याला त्याबद्दल लिहायचंच असतं की तो पॅरा पण जेव्हा आता ड्राफ्ट शेअर करू आम्ही तेव्हा मी सांगेन प्लिडिंग्स अशा असायला पाहिजे की ग्राउंड झाल्यानंतर सगळ्या नरेटिव्ह झाल्यानंतर मग आपण असं लिहितो की ऑर्डर डेटेड सो अँड सो अशी अशी पास झाली, त्यानंतर सर्टिफाईड मिळायला आम्ही अप्लाय केला, त्यानंतर सर्टिफाईड मिळाले आणि आता मेन मुद्दा की आपल्याला डिले का झालाय. कधी कधी अर्जदार खूपच आजारी पडल्या, बेड रिडन होत्या, हॉस्पिटलाइज होत्या, मग हे मेडिकल सर्टिफिकेट आहे, व्हॉट एव्हर बी द रिझन, त्यामुळे आम्हाला डिले झालेला आहे. तो डिले किती दिवसांचा झालेला आहे तेही लिहायचंच असतं. एवढ्या एवढ्या दिवसांचा डिले झालेला आहे जो की डेलिबरेट नाहीये, आणि जर तो डिले कंडोन नाही झाला तर अपरिमित नुकसान होईल अर्जदार यांचं, अपेलंट यांचं. हा पॅरा आपला अपिलामध्ये पण यायला पाहिजे. आणि मग त्यानंतर आपल्याला प्रेयर्स करायचे. आता प्रत्येक वेळेस जसं मी सांगितलं की आपली पार्टी कोणत्या प्रेयर्स ने अग्रीड आहे ती जाणून घ्या. त्यानुसार तुम्हाला प्रेयर करायचंय की खालचं पूर्ण सेट असाइड करायचंय किंवा काय मॉडिफिकेशन हवंय ते, किंवा मग रेस्पॉन्डंट आहे तर सेट असाइड करा, पूर्णच डिसमिसच करा. या सगळ्या गोष्टी तिथे प्रेयरमध्ये यायला पाहिजेत. आता हे सगळं झालं अपील कसं 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 करायचं. ड्राफ्टिंग आधीच मी सांगितलेलं आहे, ड्राफ्टिंग ऑफ मेन ऍप्लिकेशन WSA, त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या कल्पना आहेत की आपल्याला ड्राफ्टिंग कशी करायची आहे. आता मेन मुद्दा आपल्याला हे बघायचंय की जेव्हा इंटेरियम ऍप्लिकेशन वर ऑर्डर होते, आपण म्हणूयात इंटरिम ऑर्डर होते, तेव्हा जेव्हा अपील दाखल करतो आपण तेव्हा अपील एक्झिबिट 1 असतं, अपील मेमो आपण बघितला, वकीलपत्र, त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, ऍड्रेस पुर्शीस वगैरे वगैरे, अफिडेव्हिट. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे करतो की जेव्हा इंटेरियम ऑर्डर होते तेव्हा आपण पेपर बुक जे असतं, आपण जनरली काय म्हणतो, फायनल जजमेंटच्या वेळेस जेव्हा अपील दाखल करतो तेव्हा आपली एक प्रेयर असते की रेकॉर्ड्स अँड प्रोसिडिंग्स बी कॉल्ड फ्रॉम द लर्नेड लोअर कोर्ट किंवा ट्रायल कोर्ट. याचा अर्थ असा की खालच्या मेहरबान कोर्टाचं, ट्रायल कोर्टच्या सगळ्या रेकॉर्ड्स अँड प्रोसिडिंग्स मागवून घ्याव्यात अपिलाचं काम चालवण्यासाठी. पण इंटेरियम ऑर्डर्स असताना आपण असं नाही म्हणू शकत. आपल्याला काय करायचंय तर इंटेरियम ऑर्डर जर झालेली आणि त्याला जर आपण चॅलेंज केलेलं आहे, दो इट बी ऍप्लिकंट ऑर रेस्पॉन्डंट,
आपल्याला एक पेपर बुक बनवून द्यायची असते. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला पेपर बुक बनवून द्यायचं असतं. तर पेपर बुक म्हणजे काय आहे? Simply, paper book is a collection of all the relevant papers filed before the lower court and which are supporting in our appellate court. जसं मी म्हणाले की फायनल ऑर्डरला जेव्हा रेकॉर्ड्स अँड प्रोसिडिंग्स आपण मागवतो, आपण इंट्रीम ऑर्डरसाठी नाही मागवू शकत, तेव्हा पेपर बुक द्यायची असते. पेपर बुक आपल्यालाच बनवायची असते. त्याचं इंडेक्सिंग करायचं असतं. तर से फॉर एक्झाम्पल पेपर बुक आहे हे, तर आपण वर लिहिणार सगळे हेडिंग्स वगैरे, पेपर बुक करणार, इथे लिहिणार हेडिंग. आता त्याच्यात फक्त 3 गोष्टी असतात. स्क्रॅच पासून सांगतेय. 3 कॉलम्स असतात. एक सिरियल नंबरचा असतो, एक पर्टिक्युलर्स आणि पेज नंबर असतं. तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट मध्ये जसं आपण लिहितो की हे डॉक्युमेंट्स आपण दाखल करतोय, तसं सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स मध्ये आपण काय दाखल करणं अपेक्षित आहे? सगळ्यात आधी ऑर्डर. तर फर्स्ट तर आपली ऑर्डर वगैरे येईल आणि मग पेज नंबर. मग दुसरं काय असेल? एक्झिबिट 1 असेल, एक्झिबिट 5 असेल. त्याचे पण कॉपीज आपल्याला जर रिलिव्हंट असतील तर तेही आपण दाखल करतोय. तसं पेपर बुक जर आपण म्हणालो तर पेपर बुक म्हणजेच आपण ज्या ज्या गोष्टी ज्याच्यावर रिलाय होऊन आपण हे अपील दाखल करतोय त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पेपर बुक बनवून द्यायचंच असतं. आता याचाही फॉर्मॅट मी सांगितला तसं दाखल करताना पेपर बुक आपण कोर्टात दाखल करतो, त्याची एक कॉपी आपण रेस्पॉन्डंटला पण देत असतो आणि द्यायचीच असते. हे झालं पेपर बुक जेव्हा आपण इंट्रीम ऑर्डरसाठी बोलतोय. आणि जेव्हा आपण फायनल ऑर्डर विरुद्ध अपील करतोय तेव्हा आपली एक जी प्रेयर असते RP म्हणतो, रेकॉर्ड्स अँड प्रोसिडिंग्स. खरं तर त्याचं असं आहे की रेकॉर्ड्स ऑफ ऑल द पेपर्स इन एनी ऑफ द प्रोसिडिंग्स. ठीक आहे लीना मॅडम, सगळे क्वेश्चन्स आपण घेऊयात. हो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे अनेक्स का कराव्या लागतात? कारण की जेव्हा आपण इंटेरियम, बेसिकली मी भर याच्यासाठी देते इंटेरियम ऑर्डर्सवर, कारण की जेव्हा आपण अपील करतो इंटरिम ऑर्डर्सवर तेव्हा आपण कोणकोणत्या डॉक्युमेंट्सवर रिलाय होतोय. से फॉर एक्झाम्पल खालच्या कोर्टामध्ये आपण इतके डॉक्युमेंट्स फाईल केलेले असतात आणि ग्राउंड्समध्ये आपण लिहिलेलं असतं की ऑनरेबल लर्नेड किंवा ऑनरेबल लोअर कोर्ट हॅज नॉट पेरूज दिस अँड दिस डॉक्युमेंट, दिस अँड दिस डॉक्युमेंट, दिस अँड दिस एव्हिडन्स. तर दिस अँड दिस मीन्स काय? तर ते पण आपण पेपर बुकमध्ये लावणं अपेक्षित आहे. त्यामुळे जे जे आपण रिलायन्स प्लेस करतोय अपिलामध्ये त्या सगळ्या गोष्टी पेपर बुकच्या अँगलनी त्या अनुषंगाने आपण तिथे दाखल करत असतो. आणि रेकॉर्ड्स अँड प्रोसिडिंग जसं मी सांगितलं तसं एक्झिबिट 1 मध्ये फायनल ऑर्डरसाठी जेव्हा आपण करतो तेव्हा ती प्रेयर आपण लिहितो आणि मेहरबान अपिलेट कोर्ट ते रेकॉर्ड्स अँड प्रोसिडिंग मागवतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत अपिलाबद्दल. आपल्याला खूप सोपं वाटलं तरी पण आपल्या अपिलाची ड्राफ्टिंग खूप काही इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. त्यामुळे सगळ्यात आधी जर तुम्ही मला विचारलं तर मी हे सांगेन की सगळ्यात आधी ह्या सगळ्या गोष्टी सोडून ऑर्डर तुम्ही डीपली वाचा. तुम्हाला ती कन्व्हे करता यायला पाहिजे अपिलेट कोर्टाला की चूक कुठे आणि कशी झालेली आणि त्याच्यामुळे मी कसा अग्रीव्ड आहे किंवा मी कशी अग्रीव्ड आहे, ही माझ्या विरुद्ध कशी जातीये. जेव्हा की मी सगळ्या गोष्टी खालच्या कोर्टाला दाखवून दिलेल्या होत्या, कुठे कुठे ते चुकलेले आहेत, कुठे कुठे नजरअंदाज झालेले आहे, कुठे कुठे कम्प्लिटली पाहिलेलंच नाहीये. एखाद्या केसमध्ये माझ्याच केसमधलं एक उदाहरण देते की असेट्स अँड लायबिलिटी ऍफिडेव्हिट दिल्यानंतर नंबर ऑफ एव्हिडन्सेस जेव्हा आपण देतो, डॉक्युमेंट्स देतो, ITR रिटर्न्स वगैरे वगैरे, तेव्हा एका ऑर्डरमध्ये फक्त आणि फक्त असेट्स अँड लायबिलिटीचा आधार दिला होता ऑर्डरमध्ये. आणि त्यासोबत नवऱ्याने जितके डॉक्युमेंट्स फाईल केले होते त्याला कम्प्लिटली दुर्लक्ष केलं होतं. ऍफिडेव्हिटमध्ये त्यांनी लिहिलं होतं 20,000 रुपये आणि असेट्स अँड लायबिलिटीच्या ऍफिडेव्हिट सोबत जे डॉक्युमेंट्स दाखल करायचे त्या बँक स्टेटमेंट्समध्ये चक्क 80,000 90,000 दिसत होते, जे की मीही पॉइंट आउट केलं होतं.
त्यामुळे वन ऑफ द ग्राउंड्स वॉज दॅट की डॉक्युमेंट्स पाहिलेले नाहीयेत. जेव्हा की रजनेश वर्सेस नेहामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलेले की डॉक्युमेंट्स दाखल करायचे, मग त्याचा अर्थ काय? फक्त दाखल करायचेत का? नाही, ते ऑर्डरमध्ये कसा त्याचा फरक पडणार आहे ते इथे दिसतं डॉक्युमेंट्समुळे. सो आपल्याला प्रत्येक एक गोष्ट व्यवस्थित वाचायची आहे. जेव्हा आपण खालच्या कोर्टाच्या चुका दाखवणार तेव्हा आपल्या काय चुका राहू नये यावर आपल्याला फोकस करायचा आहे. सो हे सगळं झालं अपिलाबद्दल, डोमेस्टिक व्हायलन्सच्या. तर आता एक जिस्ट आपण बघूयात की अपिलाचा ड्राफ्ट आम्ही तुम्हाला दाखवतो. तनुजा मॅडम, ड्राफ्ट दाखवता? ड्राफ्ट दिसतोय मॅम? हो हो. हे एक अपील आहे ऍक्च्युली. हे रेस्पॉन्डंट डोमेस्टिक व्हायलन्सच्या केस मधल्या रेस्पॉन्डंट नवऱ्यानी वाईफ विरुद्ध दाखल केलेला अपिलाचा ड्राफ्ट आहे. तो तुम्हाला बघता येईल नंतर, पण मी जस्ट एक व्ह्यू दाखवते की बघा आधी हेडिंग्स वगैरे आहेत, त्यानंतर कोणत्या सेक्शन अंडर आपल्याला ते अपील दाखल करायचं आहे ते लिहून त्या केसचा नंबर सगळं काही तिथे आपण हेडिंग मध्ये लिहिलेलं आहे. आपण जर खाली आलो तर फर्स्ट पॅरामध्येच इन शॉर्ट जसं मी सांगितलेलं आहे की मला पूर्णच्या पूर्ण केस किंवा एक्झिबिट 1 बायकोचं लिहायची गरज नाहीये. ठीक आहे, तर ते फर्स्ट पॅरामध्ये आणि सेकंड पॅरामध्ये मी इन जिस्ट लिहिलेलं आहे. त्यानंतर खाली जर आपण आलो पॅरा नंबर 4 मध्ये, तर आपल्याला नेक्स्ट लिहायचं असतं की कोणत्या ऑर्डरची डेट आहे, कोणत्या साहेबांनी ती केलेली आहे, कधी पास झालेली आहे, कशासाठीचं अपील आहे, इंटरिम रिलीफ साठी आहे का मेन, तर ते आपण लिहिलं. आणि जसं मी सांगितलं पॅरा नंबर 5 मध्ये, तर ती ऑपरेटिव्ह ऑर्डर, कधी कधी काय होतं की अपिलाच्या ह्याच्यात जर छोटीशी ऑपरेटिव्ह ऑर्डर आपण लिहू शकतोय, रेडी रेफरन्स मिळून जातो अपिलेट कोर्टाला, साहेबांना. तसं इथे लिहिलेलं आहे की एक्झॅक्ट अपिलेट सॉरी लोअर कोर्टाची ऑर्डर काय आहे ती. या खाली येते मॅम. आणि मग आपण ग्राउंड्स लिहायला सुरुवात केलेल्या आहेत सगळ्या काही. मग त्या ग्राउंड्स तुम्ही नंतर हा ड्राफ्ट मिळाल्यानंतर तुम्ही बघू शकताय. आता जर मी ई ग्राउंड बघितलं तर जसं मी सांगितलं, द अपेलंट सबमिट्स दॅट द लर्नेड लोअर कोर्ट फेल्ड अँड इग्नोर टू कन्सिडर दॅट द डॉक्युमेंट्स that is bank statements of the respondent filed by the respondent clearly showed her income. जसं मी आता सांगितलं होतं त्याबद्दलचं आपण ग्राउंड घेऊ शकतोय. त्यामुळे कुठे कुठे कशा कशा चुका किंवा काय काय उणीवा राहून गेलेल्या आहेत त्या एक एक पॉइंट आपल्याला काढायचा आहे आणि त्याचा एक एक प्रॉपर ग्राउंड बनवायचा आहे. आता एफ मध्ये जर तुम्ही बघितलं तर मी ऍज इट इज जे लोअर कोर्टामध्ये तिने तिच्या पॅरामध्ये काय काय लिहिलेलं आहे ते ऍज इट इज मी इथे लिहिलेलं आहे जसंच्या तसं मराठीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी माझं एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण खाली आलो तर हे सगळे ग्राउंड्स आहेत. असेट्स अँड लायबिलिटी मध्ये काय सांगितलं होतं किंवा मग काय दुर्लक्ष केलेलं आहे, एच मध्ये जर तुम्ही बघितलं तर तेही मी सांगितलं आहे. हे सगळे ग्राउंड्स आपल्याला प्रॉपरली नरेट करायचे आहेत, कुठे कुठे काय चुका आहेत, कारण की प्रत्येक एका तुमच्या केसचे फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस वेगळे असणार आहेत. तुम्हाला ऑर्डरचे फाइंडिंग्स बघायचे आहेत, कुठं काय चुका झालंय, एक एक फाइंडिंग्स तुम्हाला ते बघत जायचंय. आता हे सगळे ग्राउंड झाल्यानंतर मेन आता या ड्राफ्टमुळे तुम्हाला हेही कळेल की स्टँडर्ड जसं ड्राफ्टिंग ऑफ ऍप्लिकेशन मध्ये की स्टँडर्ड फॉर्मॅटिंग क्लॉजेस काय आहेत, तर इथे पण हे आहे की आम्ही या अपिलाशिवाय दुसरं कोणतंही अपील दाखल केलेलं नाहीये. त्यानंतर आपल्याला लिहायचं जसं मी सांगितलं की ऑर्डर कधी पास झालेली आहे 8 नंबरच्या पॅरामध्ये तुम्ही बघू शकताय. सर्टिफाईड कॉपीज आपण कधी अप्लाय केलेले आहेत, कधीची ऑर्डर आहे, मग ती रिसीव्ह कधी झालेले आहेत. आता या केसमध्ये जर ती बरोबर रिसीव्ह झालेले आहेत आणि 30 दिवसांच्या आत आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण दाखल पण केलेले आहे, ते आपण लिहिलंय की दिस अपील इज वेल विदिन द लिमिटेशन. त्यानंतर ज्युरिस्डिक्शनचा क्लॉज येतो, कोर्ट फीचा येतो आणि मग आपण येतो प्रेयरकडे. तर प्रेयरमध्ये आता तुम्ही हे सांगू शकताय, मी स्पेसिफिकली माझ्या या ड्राफ्ट बद्दल हे सांगेन की
मी नवऱ्याकडून जेव्हा दाखल केली तेव्हा खालच्या कोर्टाने बायकोसाठी 15,000 दिले होते आणि मुलासाठी 5,000 दिले होते. तर माझ्या केसमध्ये माझ्या क्लायंटला मुलासाठी करण्यासाठी काहीच आक्षेप नव्हता. त्यामुळे मी या ऑर्डरमध्ये अपिलामध्ये मी फक्त तेवढीच 15,000चीच ऑर्डर तेवढीच मी अपील कोर्टासमोर सांगितलं की एवढी फक्त तुम्ही सेट असाइड करा. त्यामुळे बी जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला दिसेल की सो अँड सो ऑर्डर पास बिलो सो अँड सो बी क्वॅश्ड अँड सेट असाइड टू द एक्सटेंड ऑफ रेस्पॉन्डंट वाईफ्स मेंटेनन्स एवढं आहे. आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टेजचं एक सेपरेट ऍप्लिकेशन असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये तर आपली प्रेयर असायलाच पाहिजे, पण एक्झिबिट 1 मध्ये पण जर तुम्ही बघितलं तर सी प्रेयर आहे की टिल फायनल हिअरिंग अँड डिस्पोजल ऑफ द प्रेझेंट अपील द प्रोसिडिंग्स ऑफ क्रिमिनल एम सो अँड सो पेंडिंग बिफोर सो अँड सो काइंडली बी स्टेड. तर ड्राफ्ट आहे. तर याप्रमाणे आपल्याला ड्राफ्टिंग ऑफ अपील परत एकदा सांगते, दो इट बी अप्लिकंट और रेस्पॉन्डंट हुएवर इज द अग्रीव्ड पार्टी from the order of learned lower court can go for appeal. प्रिफरेबली 30 दिवसांच्या आतच जायचं आहे, कारण की जेव्हा डिले होतो तेव्हा अपील चालवायला पण डिले होतो आणि इन दॅट केस तुम्हाला स्टे पर्यंत पोहोचायला अजून जास्त डिले होत असतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत हाऊ टू ड्राफ्ट अपील इन डोमेस्टिक व्हायलन्स केस. याबद्दलचे पण जे क्वेश्चन्स आज आलेले आहेत ते सगळे तुम्ही जसं मॅमनी सांगितलं तसं ग्रुपवर टाका. उद्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स येतील. सो थँक्यू. थँक्यू मॅम.